of digestion. Process of digestion. Process of digestion. Process of digestion. It is defined as both mechanical and chemical process by which large complex and the non-diffusible food molecules are gradually converted into simple absorbable forms by the action of hydrolytic digestive enzymes. Hydrolytic digestive enzymes. This is the definition of the process digestion. And now digestion starting from the buccal cavity. सुरुवातीपासूनच आपल्याला माहित आहे, जेव्हा आपण कुठलाही पदार्थ तोंडामध्ये टाकला किंवा खातो त्यावेळेला त्याची प्रोसेस, डायजेशनची प्रोसेस आपल्या ह्या तोंडामधून चालू होते. त्याला आपण म्हणता येईल डायजेशन इन बक्कल कॅव्हिटी. त्याला आपल्याला सांगता येईल डायजेशन इन बक्कल कॅव्हिटी. Buccal cavity, it is also called as digestion is mouth cavity. Mouth cavity. Now, the digestion of the food being in the mouth cavity, that is mouth cavity undergoes the which type of the food substances. कुठल्याही प्रकारचा अन्नपदार्थ आपण जर घेतला तर पहिलं काय करतो, डायरेक्ट बारीक करून टाकतो का? नाही, तोंडामध्ये त्याचा एखादा मोठा घास टाकतो आणि तो काय केला जातो, आपल्या तोंडामध्ये आपले जे टीथ आहेत, सेट ऑफ टीथ आहेत, ते काय करतात, त्याला चावायला सुरुवात करतात, गर्डिंग करायला सुरुवात करतात. आणि ते बारीक करत असताना त्याच्यामध्ये पूर्णपणे जो सलायवा आहे तो सलायवा याच्यामध्ये मिक्स होतो. आणि मिक्स झाल्यानंतर त्याचं गर्डन जे आहे, जे पेस्ट तयार होतं ते पेस्ट पूर्णपणे अंडरगोज द लार्ज मॉलिक्युल्स ऑफ द फूड आर ब्रोकन डाऊन बाय द टीथ. दाताने ते पूर्णपणे त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि ते मिक्स्ड विथ सलायवा. ज्या वेळेला चावतो त्यावेळेला ॲटोमॅटिक तोंडामध्ये असणारा पाचक रस, पाचक द्रव, त्याला आपण सलायवा म्हणू, तो सलायवा त्याच्यामध्ये काय होतो, मिक्स होतो. आणि दॅट सलायवा इज स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. आणि त्याचं रूपांतर पुन्हा अल्कलाइन फ्लुइडमध्ये होतं. अँड दॅट कंटेनिंग म्युकस अँड अमायलोलायटिक एन्झाईम टॅलिन. म्युकस हेल्प्स टू लुब्रिकेट द फूड अँड मेक्स इट सॉफ्ट. म्युकसचा काय आहे, तोंडामध्ये टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस चावतो त्यावेळेस त्याचं एक पेस्ट तयार होतं. जेव्हा ते पेस्ट तयार होतं त्यावेळेला ते सॉफ्ट पद्धतीनं होतं. जर ते सॉफ्ट झालं नाही तर आपल्याला गिळायला प्रॉब्लेम आहे. जर आबोडदोबड आपण खाल्लं आणि तेच जर गिळलं आपण तर आपल्याला ते गिळायला प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून त्याचं एक पेस्ट तयार होतं आणि ते पेस्ट पुन्हा जीभ ज्याच्यामध्ये पेस्ट तयार झालेलं आहे सॉफ्ट, ते पूर्णपणे फॅरिंग्स टू द उसॉफेगस अँड उसॉफेगस टू द स्टमकमध्ये ट्रान्सफर व्हायला सोपं जातं. आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल द टॅलिन ॲक्ट्स ऑन द कॉम्प्लेक्स पॉलिसेकॅराइड लाईक स्टार्च अँड ग्लायकोजन कन्वर्ट्स इनटू द माल्टोज. म्हणजे स्टार्चचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, माल्टोजमध्ये होतं. पण याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल स्टार्च विथ द हेल्प ऑफ टॅलिन अँड द अल्कलाइन. आणि या स्टारचे रूपांतर माल्टोजमध्ये होतं. म्हणून द सेमी डायजेस्टेड फूड बॉल्स आर कॉल्ड ॲज द बोल्स विच इज पुश्ड इन टू द उसॉफेगस बाय द ॲक्शन ऑफ टंग. जेव्हा हे आपण उसॉफेगसमध्ये टाकतो त्यावेळेला ते काम कुणाचं आहे, ह्या टंगचं आहे, आपल्या जिभेचं आहे. Then I will tell you here other point is present, that is the digestion after the digestion of buccal cavity. Same position, digestion in stomach. Digestion in stomach. Digestion in stomach. Digestion in stomach. The partially digested food balls
are propelled from mouth into the stomach by the peristaltic movement of esophagus, and in the stomach the food undergoes esophagus to the stomach. Now the churning helps through mixing of food with gastric juice, and also helps dissolving mineral present in the food. Dissolving mineral present in the food, and the gastric juice contains mucus, dilute HCl. These are two types of the enzymes. आपल्याला माहित आहे की आपण जे खातो त्याच्यातून काय डायरेक्ट घटक आपल्याला जे मिळतात ते घटक आपल्याला अन्नपदार्थामधून मिळत असतात आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर मग त्याच्यातले जे घटक आहेत ते बाजूला केले जातात. त्याच्यातलाच एक प्रकार आहे आणि तो म्हणजे त्या डायजेशन इन स्टमकमध्ये म्युकस. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल म्युकस फर्दर लुब्रिकेट द फूड अँड प्रोटेक्ट स्टमक वॉल फ्रॉम द ॲक्शन ऑफ एन्झाईम अँड ॲसिड. एन्झाईम अँड ॲसिड. आता एन्झाईम अँड ॲसिडचं काय स्टमक म्युकसचं की जर आपल्याला शरीरामध्ये ॲसिड जे आहे त्या स्टमकला त्याचा साईड इफेक्ट होऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्याला क्रॅक जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये इंजुरी होऊ नये म्हणून म्युकस फर्दर लुब्रिकेट फूड अँड प्रोटेक्ट स्टमक वॉल फ्रॉम द ॲक्शन ऑफ एन्झाईम अँड द ॲसिड. देन द डायल्यूट HCl provides acidic medium for the action of enzymes on food in stomach. Food in stomach. It is neutralized the effect of tannin and converts inactive pepsinogen into active pepsin. So pepsinogen एक pause. Dilute HCl provides acidic medium for the action of enzyme on food in stomach. It is neutralized the effect of tannin and converts inactive pepsinogen into active pepsin. Active pepsin. Now enzymes. The stomach secretes two types of the enzymes, that is the pepsin and the renin. Pepsin and renin नावाचे जे enzymes आहेत ते secrete केले जातात and pepsin acts over complex protein and converts into less complex forms. So Pepsinogen, it is the inactive enzyme. What is this? This is the inactive enzyme. Inactive enzyme with the help of hydrochloric acid HCl, that is the converted to the pepsin. Converted to the pepsin. The protein converted to the peptose and the protease. Pepsinogen in active enzymes, that is the pepsin, and protein other is present. Protein converted to the peptones. And the protease. And protease आणि याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल ॲसिड मिडियम अँड द पेप्सिन. Acid medium and the pepsin. Then I will tell you here this type of the digestion process present in the digestion in stomach. Then I will tell you here digestion in small intestine. Digestion in small intestine. Digestion in small intestine, there are the two types of muscular movements in the intestine: peristalsis and churning.
These movements help the food to move along the length of intestine and mix with the intestinal contents. In the intestines, the food is subject to the action of three types. The one is action of bile juice, second is action of pancreatic juice, and the third is present action of intestinal juice. Digestion is small intestine. Small intestine. This intestine, there are the three types of the juice, action of bile juice. Number एक आहे action of bile juice. Second is action of pancreatic juice. Action of intestinal juice. Intestinal juice. Now, action of bile juice, it has no chemical action on food as does not contain any digestive enzymes. The bile contains bile salts which neutralize the acidic nature, of food and provide sufficient alkaline medium for enzymatic action. The bile salt helps in emulsification of fats. Bile salts helps in emulsification of fats. This is the action of bile juice. Second one is present action of pancreatic juice. The pancreatic juice contain proteolytic, amylolytic as well as the lipolytic enzymes. Proteolytic enzymes, in these proteolytic enzymes, pancreatic juice contains two inactive protein splitting enzymes like the trypsinogen and the chymotrypsinogen. The trypsinogen is converted into active trypsin by the enterokinase secretion of the intestine. Trypsinogen converted to the trypsin with the help of enterokinase, and trypsin converts chymotrypsinogen into chymotrypsin. Now, chymotrypsinogen converted to the chymotrypsin, and trypsin and chymotrypsin hydrolyze proteins and protease into more simple forms. Then the amylolytic enzymes. In these amylolytic enzymes, the pancreatic juice contain amylopsin, a sugar splitting enzymes which acts over complex carbohydrates like the starch, converted them into less simple forms. And the starch convert to the maltose. That maltose means the disaccharides. Second one is present, that is the lipolytic enzymes. Pancreatic juice contains trypsin which acts on fats and converts it into simple forms. And that is the emulsified fats convert to the fatty acids and the glycerol with the help of the stepsins. Now, third is present action of intestinal juice. Process of digestion is completed in the intestine, and the intestinal juice contains all necessary enzymes
for digestion of proteins, carbohydrates, and the fats, the sum of the important reactions, like that proteolytic digestion. Proteolytic digestion, that is the polypeptides converts to the dipeptides, and dipeptides converts to the amino acids. The amylolytic digestion. In the process of the amylolytic digestion, the maltose convert to the glucose. Sucrose convert to the glucose and the fructose, and lactose convert to the glucose and the galactose. These types of the amylolytic digestion, lipolytic digestion, emulsified fats, and the fatty acids and glycerol. Now, this is the part of the small intestine digestion.